निवृत्त पोलीस महासंचालक ओमप्रकाश यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पत्नी पल्लवी यांना अटक केली, तसेच त्यांची मुलगी कृती हिला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे। ओमप्रकाशच्या हत्येमागे मालमत्ता आणि कौटुंबिक वाद हे मुख्य कारण असल्याचं प्राथमिक तपासात दिसून आलंय। कारवार जिल्ह्यातील दांडेली इथे ओमप्रकाश यांनी खरेदी केलेली कोट्यावधीची जमीन देखील या हत्येचं कारण असल्याचं बोललं जात आहे। या संदर्भात पोलिसांनीही तपास सुरू केला। त्यांच्या घरी आठवडाभर भांडण सुरू होतं। ते वारंवार बंदूक आणून मला माझ्या मुलीला गोळ्या घालण्याची धमकी देत होते। सकाळपासून घरात वेगवेगळ्या मुद्द्यांवरून भांडण सुरू होतं। दुपारी भांडण वाढलं आणि ओमप्रकाशनं आम्हाला मारण्याचा प्लॅन केला असल्याचा त्यांच्या पत्नीनं पोलिसांना सांगितलं। पल्लवी यांनी तपास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की आम्ही आमचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न केला, आपल्या संरक्षणासाठी आम्ही लढलो, आम्ही मिरची पूड आणि खाद्यतेल त्यांच्या डोळ्यात घातलं, चाकूनं हल्ला केल्यानंतर त्यांचा चेहरा कापडानं बांधला, मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला। ओमप्रकाश यांच्या छाती, हात आणि पोटावर 10हून अधिक वेळा चाकूनं वार करण्यात आले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला व त्यांचा मृत्यू झाला। ही घटना इतकी भीषण होती की ज्या हॉलमध्ये खून झाला त्या हॉलमध्ये रक्ताचा सडा पडला होता। चाकूनं वार झाल्यानंतर ओमप्रकाश तडफडत होते। प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे सुमारे 20 मिनिटं ते मृत्यूशी झुंज देत होते। यावेळी त्यांची मुलगी कृती देखील त्यांच्या सोबत होती असं पोलीस सूत्रांनी सांगितलंय। ओमप्रकाश यांच्या मृत्यूनंतर पल्लवीनं अखेर एका वरिष्ठ IPS अधिकाऱ्याच्या पत्नीला आणि स्थानिक HSR पोलीस ठाण्याला फोन करून हत्येची माहिती दिली।